सूत्र संहिता 42 अध्याय 1 ते 2 वचन. सूत्र संहिता 42 अध्याय वचन. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलकते तसा हे देवा माझ्याची तुझ्यासाठी लुलकत आहे. वचन 2. माझ्याची देवासाठी जिवंत देवासाठी चांगलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊ त्याचे दर्शन घेईन. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते पहा, पुत्र म्हणत आहे की हरणी जशी पाण्यासाठी लुलपलते त्या प्रकारे माझा जीव परमेश्वरासाठी लुलपलत आहे. जिवंत देवासाठी माझा जीव तहानलेला आहे. मला परमेश्वर पित्याची तहान भूक उत्कंठा लागलेली आहे म्हणून पुत्र म्हणतो. पुत्र म्हणतो की मला परमेश्वराची तहान लागलेली आहे. जशी एखाद्या हरणीला पाण्याची तहान लागल्यानंतर पाण्यासाठी ती लुलपलते तसं परमेश्वरासाठी आज मी लुलपलत आहे. मला परमेश्वराची तहान परमेश्वराची ओढ लागलेली आहे. माझ्या जीवनात सर्वात महत्वाचा आहे तो परमेश्वर आणि म्हणूनच मला परमेश्वर पित्याची तहान लागलेली आहे. या ठिकाणी पुत्र म्हणत आहे की मात्र माझं परमेश्वरावर भरपूर प्रेम आहे. मला परमेश्वराची गोडी परमेश्वराची ओढ लागलेली आहे. मी परमेश्वरावर प्रेम करतो म्हणून परमेश्वराविना मी राहू शकत नाही असं पुत्र म्हणत आहे. मला परमेश्वराची तहान लागलेली आहे, उत्कंठा लागलेली आहे परमेश्वर पित्याची, कारण परमेश्वर पित्यावर माझं प्रेम आहे असं पुत्र म्हणत आहे. म्हणून सूत्र संहितामध्ये तो काय सांगतो पहा, 84 अध्यायामध्ये 1 ते 2 वचनामध्ये तू म्हणतो सेनाधीश परमेश्वरा तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झरत आहे. माझा जीव देव जिवंत देवाला हर्षाने आरुली मारित आहे. तू काय म्हणत आहे, मला परमेश्वर पित्याच्या निवासस्थानाची उत्कंठा लागलेली आहे आणि तो म्हणत आहे माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागून तो झरत आहे. माझा जीव देव जिवंत देवाला आरुली मारत आहे. म्हणजे कधी मी देवाचं काम पूर्ण करेन, देवाच्या मंदिराचं काम पूर्ण करेन, जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. तू म्हणतो माझा जीव झरत आहे म्हणजे मला इतकी ओढ लागलेली परमेश्वराची, इतकी गोडी लागलेली परमेश्वराची, परमेश्वराच्या अंगणाची मंदिराची इतकी गोडी ओढ लागलेली आहे की माझा जीव झरत आहे की कधी मी परमेश्वराला भेटेन, कधी मी परमेश्वराच्या मंदिरात जाईन किंवा परमेश्वराच्या मंदिर कधी मी पूर्ण करेन, तयार करेन, म्हणून माझा जीव झरत आहे. इतकं मात्र पुत्र परमेश्वरावर प्रेम करत होता. 84 ते 10 वचनात पुत्र म्हणतो खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा शास्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते. काय सांगतो पुत्र म्हणतो की मात्र मला तुझ्या घराचा द्वारपाल होणे इष्ट वाटते. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा, या जगात चांगल्या घरात राहण्यापेक्षा मात्र मला तुझ्या अगदी घराच्या बाजूला दरवाजाजवळ गेटजवळ निदान तिकडे तरी जागा मिळली तरी मला आनंद होईल. हे माझ्यासाठी इष्ट आहे, हे माझ्यासाठी खास महत्वाचं आहे. तू म्हणते की तुझ्या जीवनात तुझ्या अंगणातला तुझ्या मंदिरातला एक दिवस सुद्धा उत्तम आहे. पुत्र म्हणतो देवावर भरपूर प्रेम असलेला हा पुत्र होता. म्हणूनच त्याने अनेक स्तोत्र सुद्धा लिहिली आणि त्या स्तोत्रामध्ये त्याने परमेश्वराची स्तुती केली. त्याने स्वतःच्या जीवाला धीर देऊन म्हटलं की परमेश्वरावर भरोसा ठेव, तू का खिन्न, तू का दुःखी, देवावर विश्वास ठेव, तू तुझी आशा पूर्ती करेल. हा पुत्र देवावर भरपूर प्रेम करणारा व्यक्ती होता. म्हणून तो म्हणते मला देवाची तहान लागलेली आहे, मला देवाची ओढ लागलेली आहे, देवाची गोडी मला लागलेली आहे. माझ्या जीवनात सर्वात महत्वाचा आहे तो परमेश्वर. मी माझ्या जीवनात पहिलं महत्वाचं स्थान परमेश्वर पित्याला देत आहे. मी देवावर प्रेम करतो म्हणून पुत्र म्हणत आहे. आपल्या जीवनामध्ये काय आपल्याला देवाची तहान लागलेली आहे का, देवाची उत्कंठा लागलेली आहे का, देवासाठी आपण वेडे आहोत का, देवावर इतकं प्रेम करत आहोत का की देवाशिवाय आपल्याला काही सुचत नाही. अनेक वेळा आपण परमेश्वराला बाजूला करतो, प्रार्थना बाजूला करतो, माणसांना, वस्तूंना, जगाला अधिक महत्व देतो. आपल्या जीवनात व्यक्ती, वस्तू, पैसा महत्वाचा असतो पण देव नाही. कंसेक्रेन्स पत्रामध्ये 1 अध्याय 18 वचन सांगते की सर्वांमध्ये
पाहिजे. सर्वांमध्ये फक्त प्रभू येशूलाच महत्व मिळालं पाहिजे. पहिलं स्थान, उत्तम स्थान, श्रेष्ठ स्थान फक्त प्रभू येशूला मिळालं पाहिजे. प्रभूलाच प्राधान्य मिळालं पाहिजे, प्रभूलाच महत्व मिळालं पाहिजे. पण आज मनुष्य प्रभूला पहिलं स्थान देत नाही, प्रभूवर प्रेम करत नाही. प्रभूसाठी आज मनुष्य तहानलेला मिळत नाही, उत्कंठा बाळगत नाही तो प्रभूची. संत पौल काय म्हणतो फिलिप्पीकरास पत्रामध्ये 1:21-23, तो तर म्हणतो जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. म्हणून पौल म्हणतो इथून सुटून मला ख्रिस्ताजवळ असण्याची उत्कंठा लागलेली आहे. पौल म्हणतो मी जगो या मरो पण माझा फायदा आहे, कारण माझं जीवन ख्रिस्तासाठी आहे. म्हणजे मी जिवंत आहे तो पण प्रभू येशूसाठी. मी मृत्यू पावलो तरी प्रभू येशूसाठी. मी माझं जीवन, मी माझे मरण प्रभूच्या नावावर केलेले आहे. आणि मला उत्कंठा लागलेली आहे या पृथ्वीतून, या देहातून सुटून मी कधी प्रभू येशू जवळ जाईल. प्रभूला भेटण्याची, प्रभूवर राहण्याची, प्रभूशी बोलण्याची मला उत्कंठा लागलेली आहे. म्हणून पौल म्हणतो, म्हणून तो म्हणतो फिलिप्पीकरास पत्र 3:7-8, मला बऱ्याच गोष्टी लागणार होत्या, मिळणार होत्या, धन संपत्ती, अनेक वस्तू, अधिकार, उंच पद, परंतु ते सर्वांना मी टेर खेचला असं लेखतो, अशासाठी की ख्रिस्त हा मला लाभ प्राप्त व्हावा. ख्रिस्तामुळे सर्व गोष्टीला मी मुकलो, सर्व मी सोडून दिलं, कारण मला समजलं प्रभू येशू पुढे संपूर्ण जग कचरा आहे आणि प्रभू येशू सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून पौल म्हणतो म्हणून मी सर्व सोडून प्रभू येशूच्या मागे चालत आहे. मी प्रभू येशूला पकडलेले आहे, कारण प्रभूचा अर्थ मला कळालेला आहे. मी दुनिया सोडलेले, जग सोडलेले, अधिकार सोडला, पैसा सोडला, पदवी सोडली, मी मान सन्मान सर्व काही सोडून दिला आणि मी येशूच्या मागे लागलो, कारण मला समजले ख्रिस्त सर्व काही आहे, ख्रिस्त लाभ आहे. म्हणून मी माझ्या जीवनात ख्रिस्तासाठी मी सर्व काही सोडून दिले, मुकलेले, गमावलेले आहे. आपल्या जीवनामध्ये प्रभूबाबतीत इतकी ओढ आहे का? प्रभूबाबतीत इतकी उत्कंठा आपल्यामध्ये आहे का? आपण देवावर भरपूर प्रेम करत आहोत का? पुष्कळ प्रीती करत आहोत का आपण परमेश्वरावर? देवावर आपलं अगणित असं प्रेम आहे का? पुष्कळशी प्रीती आपल्या परमेश्वरावर आपण करत आहोत का? लूक 7:36-50 वचना, एक पापी स्त्री ज्या तिला कळाले की प्रभू एका परुषाच्या घरी, सिमोन परुषाच्या घरी भोजनात आलेले, ती स्त्री त्या ठिकाणी आली. तिने रडून रडून आपल्या अस्त्राने प्रभूचे पाय भिजवले, केसाने पुसले, प्रभूला तिने सुगंधी तेल लावले, प्रभूच्या पायाचे मुके घेतले. तेव्हा सिमोनाचा परुष म्हणत आहे आपल्याला शिवत असलेली स्त्री कोणाला कळले असते, हा संकष्ट असतं तर याला कळले असते. पण प्रभूने त्याच्या मनात हे विचारून म्हटले, सिमोना मला तुला काही सांगायचे. एका सावकाराचे 2 कर्जदार होते, एक 500 रुपये देणे आणि 50 रुपये देणे. दोघेही कर्ज फेडून न शकल्यामुळे सावकाराने दोघांनाही क्षमा केली. तर त्या दोघांपैकी अधिक त्याच्यावर प्रेम कोण करेल? त्याने म्हटलं ज्याला 500 रुपये क्षमा केली तो. प्रभूने म्हटलं बरोबर उत्तर दिलं, तू या स्त्रीला पाहतोस ना, मी तुझ्या घरी आलो तेव्हा तुम्हाला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, पण हिने आपल्या अस्त्राने माझे पाय भिजवले, केसाने पुसले. तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाही, पण हिने मला सुगंधी तेल लावलं. तू माझा मुका घेतला नाही, पण ही आल्यापासून हिने माझ्या पायाच्या मुके घेण्याचे थांबवले नाही. यावर हिची पुष्कळ प्रीती हे जाहीर करते की हिची पुष्कळ पापे क्षमा झालेली आहे. कारण जो थोडीशीच प्रीती करतो त्याच्या थोड्याशाच पापांची क्षमा झालेली आहे, परंतु जो अधिक प्रीती करतो त्याच्या अधिक पापांची क्षमा झालेली आहे. पण या ठिकाणी आपल्याला काय अनुभवायला मिळते बघा. प्रभू त्या सिमोन परुषाच्या घरी भोजनात गेले होते. आता प्रभू तिकडे भोजनात बसले होते, प्रभूचे शिष्यही भोजनात बसले असणार, म्हणजे सर्व तिकडे पुरुष होते. शक्यता मात्र जिथे पुरुष बसलेले असायचे तिथे स्त्रिया नसायच्या, यहुदी लोकांच्या रीतिरिवाजीप्रमाणे. तर मात्र आता इथे सर्व प्रभू होते, शिष्य होते, सर्व पुरुष होते, पण एकटी स्त्री मात्र तिकडे गेली आणि ती एवढी रडली की तिने प्रभूचे पाय भिजवले. बघा, तिने स्वतःला एकदम तुच्छ बनवलं, नम्र बनवलं, तिने प्रभूचे पाय भिजवले आपल्या अश्रूने. विचार करा ती किती रडली असणार. जेव्हा आपण रडतो तेव्हा 20 ते 25 मिली आपले अश्रू बाहेर पडतात. ही इतकी रडली की 200 ते 250 मिली अश्रू तिचे बाहेर पडले. निदान पाय भिजवण्यासाठी मात्र 200-250 मिली तरी पाणी लागणार. पाय धुण्यासाठी समजा आपण 1 लिटर पाणी वापरणार 1000 मिली, पण पाय निदान भिजवायला 200-250 मिली तरी पाणी पाहिजे. ती इतकी रडली की तिने प्रभूचे पाय भिजवले आणि इतकी भिजवले की केसाने ती पुसले. तिने स्वतःला नम्र केले, तिने स्वतःला लीन केले, तिने प्रभूच्या पायाचे मुके घेतले. बघा, पायाचे मुके घेतले जात नाही, पायाला धूळ चिखल वगैरे चिकटलेले असते, पण तिने तर स्वतः
स्वतःला इतकं नम्र केलं की तिने प्रभूचे पायाचे मुके घेतले. तिने प्रभूला सुगंधी तेल लावले. संपूर्ण आयुष्याची जीवनाची जी कमाई होती आणि तो जो पैसा होता त्याच्याने ती खरेदी केलेला तेल तिने प्रभूवर खर्ची घातलं. तिने आपली सर्व पापे कबूल केली आणि स्वतःला प्रभू ठाई तिने नम्र लीन केले. ना तिने लाज बाळगली ना कसली भीती बाळगली की हे मला काय म्हणतील की मी मात्र इतकी रडत आहे, अश्रूने पाय पुसत आहे, धुवत आहे, पुसत आहे आणि मात्र प्रभूच्या पायाचे मुके घेत आहे, मला कोण काय सांगतील, कसलाच विचार केला नाही. तिने कसलीच लाज आणि भीती बाळगली नाही. तिने स्वतःला नम्र केली. प्रभूने म्हटलं हिचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे म्हणून हिची पुष्कळ पापे समाजले. जो प्रभूमध्ये जीवन जगतो, जो प्रभूची सेवा करतो, जो प्रभूच्या मागे लागतो, तो कसली लाज आणि भीती बाळगत नाही. त्याला एवढंच माहिती असते मला प्रभूचं काम करायचंय. तो प्रभूच्या नियमात, प्रभूच्या आज्ञेत चालणार, तो प्रभूच्या वचनात चालणार, तो प्रभूची सेवा करत राहणार, प्रभूच्या कार्यामध्ये तो आपली वाढ करणार. कारण त्याचं देवावर प्रेम असतं. देवाबाबतीत त्याच्यामध्ये उत्कंठ असते. तो देवाबाबतीत मात्र उत्तेजित झालेला असतो आणि तो परमेश्वराच्या मागे चालतो. लोक समाज मला काय म्हणून त्याचा तो विचार करत नाही. अनेक वेळा आपण बघा प्रभूमध्ये वाढतो, प्रभूमध्ये जीवन जगतच आहोत, पण अनेक वेळा लोक आपल्याला बोलतात त्यांची डोकी पिळली आहेत, ही वेडे झालेली आहेत, त्यांना काम धंदा नाही, सतत उठले केंद्रात जातात, प्रार्थनेला येतात, अशा अनेक लोक बोलणार, आपल्याला वेडे सांगणार, मानसिक सांगणार, डोकी फिरल्यात असे सांगणार. परंतु परमेश्वराच्या दृष्टीने आपण हुशार आहोत कारण आपण प्रभूमध्ये आहोत. प्रभूच्या दृष्टीने आपला पहिला क्रमांक आहे आणि जे आपल्याला वेडे मानसिक सांगतात त्यांना प्रभूने नापसंत केलेले आहे. ते नापास झालेले आहेत पण प्रभूमध्ये आपण पास आहोत. लोक समाज आपल्याला वेडे सांगो, मूर्ख सांगो, काही पण सांगो, पण देव तर मात्र आपल्याला हुशार सांगतो. देव पिता तर आपल्याला बुद्धिमान सांगत आहे. परमेश्वर पिता आपल्या जीवनात कार्य करत आहे. प्रभू आपल्याला अनुग्रह मात्र देत आहे. म्हणून देवावर प्रेम करा, देवाच्या मागे लागा, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आणि प्रभूच्या नियमाप्रमाणे चालण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न करा. देवाची उत्कंठ आपल्यामध्ये असायला हवी, देवाबाबतीत प्रेम आपल्यामध्ये असायला हवं. म्हणून बायबल पुढे काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र योग 23:11-12 वचनापर्यंत. त्या ठिकाणी योग काय म्हणतो पहा. योग म्हणतो मी माझ्या तोंडच्या अन्नापेक्षा परमेश्वराचे वचन माझ्या जीवनात अधिक जतन करून ठेवलेले आहे. त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले. मी त्याचा मार्ग धरून आहे, त्यापासून मी भ्रष्ट झालो नाही. त्याच्या तोंडच्या आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही. माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत. योग म्हणतो मी त्याच्या पावलावर पाऊल टाकत आलेलो आहे. मी त्याच्यापासून भ्रष्ट झालो नाही. मी माझ्या स्वतःच्या योजनेपेक्षा, इच्छेपेक्षा, मनोरथा पलीकडे मी परमेश्वराच्या वचनाला अधिक महत्व देतो, त्याच्या आज्ञेला महत्व देतो. माझ्या तोंडच्या अन्नापेक्षा मी देवाच्या वचनाला अधिक महत्व देतो. माझ्या जीवनात महत्वाचा आहे तो परमेश्वर म्हणून योग म्हणतो. म्हणून योग या पुस्तकामध्ये 13-15 तो मला ठार मारेल तरी मी त्याची आस धरेल. काय म्हणतो योग? काय म्हणतो? परमेश्वराने मला ठार मारलं तरी चालेल पण मी मात्र त्याचीच आस धरेन, मात्र त्याच्याच मागे लागेल, त्याच्यावरच भरोसा ठेवेन, त्याच्याच वचनाप्रमाणे चालेल. म्हणून योग म्हणत आहे परमेश्वर मला ठार मारलं तरी चालेल पण मी परमेश्वर सोडणार नाही. पुढे तो म्हणतो योग 19:10 तो म्हणतो 26 पासून ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहीन, त्याला मी स्वतः पाहीन, अन्यायाचे नव्हे तर माझे नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे. योग काय म्हणतो बघा. युगाच्या जीवनात त्यावेळेला हे मोठे संकट आले होते. युगाचे मुलगे मुलीसह बरपावले, संपत्ती सर्व गेलं होतं. युगाचं शरीर रोगी बनलं होतं. संपूर्ण शरीरात गलवे आले होते, फोड आले होते. शरीराचा मांस अगदी मात्र त्याचं तुटून गळून पडत होतं. त्याच्या शरीरामध्ये किडे पण पडले होते आणि त्याला असहाय वेदना पण होत होत्या, भरपूर त्रास होत होता युगाला. आणि आता युग म्हणतो माझे शरीर छिन्न भिन्न जरी झालं, माझी त्वचा, माझं मांस सर्व मात्र गळून पडलं, अगदी पूर्ण नष्ट जरी झालं तरी मात्र मी परमेश्वराला पाहिजे. माझं लक्ष परमेश्वराकडेच असणार. माझी दृष्टी त्याच्यापासून हटणार नाही. मी माझे डोळे लावल्यात ना देवाकडे, माझं त्वचा, माझा मांस जरी गळून पडलं, छिन्न भिन्न झालं तरी देवापासून माझी दृष्टी हटणार नाही. अन्यायाचे नव्हे माझे नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा सुद्धा त्याच्यासाठी झुरत आहे. माझा देह छिनला तरी जाईल, आत्मा पण झुरत आहे त्याच्यासाठी. इतकं माझं देवावर प्रेम आहे म्हणून योग म्हणतो. अगदी मात्र आपलं डोकं जरी
बाबतीत भरोसा आशा नष्ट झाली नाही. देवाचा धावा करणे, प्रार्थना करणे, धन्यवाद देणे त्याने सोडले नाही. योबाने इतकं प्रेम होतं, मग त्याने म्हटलं त्याने मला ठार मारलं तरी चालेल परमेश्वराने, तरी मी परमेश्वराचीच आस धरेन, त्याच्यावरच विश्वास ठेवीन, कारण माझं प्रेम आहे परमेश्वरावर. हालेलुया, हालेलुया. देवासाठी उत्कंठा बाळगा, देवासाठी एक तडप असावी आपल्यामध्ये, देवासाठी आपण तहानलेले असावे, पुष्कळ देवावर प्रेम करणारे आपण असावे. असं देवावर जर आपलं प्रेम असेल तर देवाला आपण कधी सोडणार नाही, प्रभूपासून कधी आपण मागे हटणार नाही. किती छळ झाला, किती अपमान झाला, लोकांनी किती बोललं, किती त्रास दिला, तरी प्रभूला सोडणार नाही. तर आपलं देवावरलं प्रेम मजबूत असणार, देवावरलं प्रेम आपलं अढळ असणार आणि देवावरच्या त्या प्रेमाखातीर आपण काही सहन करायला नेहमी तयार आणि सिद्ध असणार. वचन काय सांगते पहा, स्तोत्रसहित 119-131 वचना, मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञेचा ध्यास लागला. तू म्हणत आहे मी तोंड उघडून धापा टाकला, लुलपणत आहे मी तुझ्यासाठी, कारण मला हा स्तोत्र ग्रंथ म्हणतो, कारण मला तुझा ध्यास लागलेला आहे. मला तू हवे की कधी तुम्हाला भेटतो. जशी हरणी एक लुलपणत असते, धापा टाकत असते पाण्यासाठी, तसा स्तोत्र ग्रंथ पण म्हणतो मी तोंड उघडून धापा टाकल्या तुझ्यासाठी. तुला भेटायचंय, तुझ्यामध्ये मला एक बनायचंय, तुझ्याशी मला बोलायचं, मला ध्यास लागलाय तुझा, तुझ्यावर माझं प्रेम आहे, मला तू हवाय, कधी तुला मी भेटतो, कधी मी तुझ्याशी बोलतो, असं झालंय मला. परमेश्वर बाबतीत आपल्यामध्ये एक उत्कंठ असावी, उत्साह असावा आपल्यामध्ये. म्हणून त्यासाठी स्तोत्रसहित 143:6, सूक्ष्म भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला झाला आहे. सूक्ष्म म्हणजे सुकलेलं की मात्र सूक्ष्म, ज्याच्यामध्ये मात्र पूर्ण सुकलेले किंवा मात्र ज्याच्यात रस नाही मात्र किंवा त्याच्यामध्ये जीवन तत्व मिळत नाही, पूर्ण सुकलेलं न मात्र सूक्ष्म म्हणजे. आणि मात्र आता ती मृत्यू पावलेली आहे, म्हणजे याच्यात काहीच अर्थ नाही की पुन्हा तयार उगू शकत नाही अशा प्रकारे. आता वचन काय सांगते की सूक्ष्म भूमीप्रमाणे म्हणजे सुकलेल्या भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे, मला तुझी तहान लागलेली आहे. म्हणून दावीद म्हणतो सुकलेल्या भूमीप्रमाणे. आपण मे जून मध्ये पाहतो भूमी जी असते, माती जी असते ती सुकते, आणि माती सुकल्यानंतर मात्र ही माती पूर्ण सुकते, कडक होते, आणि ती माती पाण्याची वाट पाहते. जेव्हा पहिला पाऊस या मातीवर पडतो त्या पहिल्या प्रथम या मातीला काय होतं माहिती, सुगंध. मातीला इतका आनंद होतो पहिल्या पावसाने की त्या मातीला एक सुगंध सुटतो. पहिल्या पावसाने मातीला सुगंध येतो. माती ताबडतोब पाणी जे असते ताबडतोब तिच्यावर पडणारा पाणी शोषून घेते, ताबडतोब माती पाणी शोषून घेते आणि या मातीला सुटतो सुगंध. दावीद म्हणतो सूक्ष्म भूमीप्रमाणे प्रभू मला तुझी तहान लागले. जेव्हा तुझा आणि माझा मिलाप होईल, जेव्हा तू माझ्या जीवनात येईल, तेव्हा माझ्या जीवनाला एक सुगंध सुटेल. मी प्रभू तुला माझ्या जीवनात प्रभू उद्धार करता ग्रहण करीन. प्रभू मला तुझी ओढ लागले, तुझी तहान. म्हणून दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 63:1 वचनामध्ये दावीद म्हणतो प्रभू तू माझा देव आहे. तू म्हणतोय प्रभू तू माझा देव आहे, मी आस्थैर्य तुझा शोध करेन. सूक्ष्म वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तहानला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. काय म्हणतो दावीद, सूक्ष्म वृक्ष निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. प्रभू मला तुझी तहान लागलेली, माझ्या देहाला पण उत्कंठा लागलेली आहे. तुझं विना प्रभू हे माझं जीवन सुकलेले, कोमसलेले, उजाड पडलेले, माझ्या जीवनाला काही किंमत नाही जर प्रभू तूच नसेल माझ्या जीवनात. तू माझा देव आहेस, मी आस्थैर्य तुझा शोध करत आहे. प्रभू माझ्या आत्म्याला, माझ्या जीवाला तर तुझी उत्कंठा लागले, पण माझ्या देहाला पण उत्कंठा लागेल. बघा माणसाच्या मनात अनेक विचार येतात, मी एवढी प्रार्थना करेन, एवढं कार्य करेन, सेवा करेन, प्रार्थनेला जाईल, पण देह कमजोर पडतो, मग बसवत नाही, कंटाळ येतो, नाही जात, आज कंबर दुखते, पाय दुखते, थोडा आराम करतो, झोपतो, देह आपला कमजोर पडतो. पण दावीद काय म्हणतो, माझ्या मनात कार्य देव प्रभू तुमचं कार्य करण्याची, स्तुती करण्याची, प्रार्थना
असल्यावर देवासाठी तो वेडा होता. तो आपल्या जीवनात परमेश्वराला अधिक महत्व देत होता. देवाला त्याने आपल्या जीवनात खास आणि महत्वाचे स्थान दिले होते. आज आपल्या जीवनात परमेश्वराच्या बाबतीत उत्कंठ असावी, परमेश्वराच्या बाबतीत प्रेम असावं आपल्यामध्ये. आणि हे जर असेल तर लोकांनी किती बोलू, किती त्रास देऊ, किती संकट येऊ, काहीच होणार नाही. देवापासून कोणच आपल्याला अलग करू शकणार नाही. कधीच आपण प्रभूला विसरणार नाही, कधीच आपण प्रभूला सोडून जाणार नाही, कधीच नाही. मग काही घेऊ नो, आपण प्रभूमध्ये मजबूत राहणार. हालेलुया, हालेलुया. प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. म्हणून मत्ती 5:6 जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. कसली भूक, कसली तहान? नीतिमत्वाची, पवित्र आत्म्याची, प्रभू येशूच्या वचनाची. ज्यांना भूक लागलेली आहे, ज्यांना तहान लागलेली आहे, बायबल सांगते ते धन्य, ते तृप्त होणार. त्यांना प्रभूची प्राप्ती, पवित्र आत्म्याची प्राप्ती होणार. कशासाठी भुकेले बनायचंय, कशासाठी तहानलेले बनायचंय? नीतिमत्वासाठी, पवित्र आत्म्यासाठी, प्रभूच्या वचनासाठी भुकेले बना, तहानलेले बना. योहान 7:37 प्रभूने काय म्हटलं? सणाच्या शेवटल्या दिवशी जो तहानला असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38 वचना शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीवनात जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तहानला असेल कोण? कोणत्या प्रकारची तहान होती जी प्रभू येशूने त्याला सांगितली? सणाच्या शेवटल्या दिवशी त्याला खाऊन पिऊन माझ्याकडे दिसते लोक. उलट कोण उपास सणाच्या वेळी? कोणच नाही. जास्त खाऊन लठ्ठ झाले असतील. पण इकडे प्रभू तो जो तहान असेल तो कोणती तहान? आध्यात्मिक वचनाची तहान. आणि प्रभूने कोणाला बोलवलं? ज्यांना आध्यात्मिक तहान लागली त्यांना बोलवलं. ज्यांना वचनाची भूक लागली त्यांना बोलवलं. प्रभूने या, तुम्हाला माझ्या वचनाची तहान लागली, या माझ्याकडे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील तुमच्या जीवनात. आणि या जिवंत पाण्याच्या नद्या होत्या म्हणजे वचने, वचनाच्या नद्या वाहतील. आज आपल्या जीवनात प्रभूची तहान आपल्याला लागलेली आहे का? प्रभूच्या वचनाची ओढ आपल्याला लागलेली आहे का? प्रभूच्या वचनाची गोडी आपल्यामध्ये आहे का? प्रभूवर आपण भरपूर प्रेम करत आहोत का? कोणावर आपलं अधिक प्रेम आहे, देवावर की माणसावर? आपण कोणाला अधिक महत्वाचं स्थान देत आहोत, परमेश्वराला की माणसाला? आज जर पाहिलं अनेक लोक प्रभूपासून दुरावत चालल्यात, प्रार्थनेपासून दुरावत चालल्यात. त्यांच्यासाठी एखादा मनुष्य महत्वाचा आहे, पैसा महत्वाचा आहे, नोकरी महत्वाची आहे, धंदा महत्वाचा आहे. पण का येशू नाही? का ईश्वर प्रेम करू शकत नाही मनुष्य? का आपल्या जीवनात प्रभू येशू महत्वाचा वाटत नाही? ज्याने आपल्याला घडवले, जीवन दिले, सृष्टीत पाठवले, ज्याने आपल्याला लहानाचे मोठे केले, वाढवले, आपली इच्छा हेतू सर्व पूर्ण केले, कुटुंब, मुलाबाला सर्व काही ज्याने आपल्याला दिलं, तो का आपल्या जीवनात महत्वाचा आपल्याला वाटत नाही? का त्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही? ते प्रभू येशूवर, ज्याने आपल्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं, आपल्यासाठी तो स्वतः मरण पावला, ज्याने थेंब न थेंब रक्त सांडलं आपल्यासाठी, देव असून मानव बनून या जगात आला, वधस्तंभावर खिल्ला गेला. का तो प्रभू येशू आज आपल्याला महत्वाचा वाटत नाही? ज्याने आपल्यासाठी सर्वस्व देऊन टाकलं, स्वतःच्या जीवाची पण पर्वा केली नाही, तो का येशू आपल्याला महत्वाचा वाटत नाही? जो आपल्यावर असंख्य असं प्रेम करत आहे, ज्या प्रेमात कधी खंड पडत नाही, अखंड आहे देवाचं प्रेम. जे प्रेम प्रभू आपल्यावर करत आहे, त्या प्रभूवर आपण का प्रेम करत नाही? का प्रभूच्या प्रेमाला जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही? या जगा प्रभू येशूपेक्षा जग आपल्याला महत्वाचं वाटते का? मनुष्य प्रभूपेक्षा महत्वाचा वाटतो? जगाचे खाणे पिणे, प्रोग्राम, नाच तमाशा, व्यक्ती, पैसा, धन दौलत हे महत्वाचं वाटतं आपल्याला प्रभूपेक्षा? आणि प्रभूला आपल्या जीवनात काही स्थान नाही का? तर प्रभूला आपल्या जीवनात महत्वाचं स्थान द्यायला शिका. त्याला प्राधान्य द्या आपल्या जीवनात, महत्व द्या प्रभू येशू ख्रिस्ताला. तो उत्तम प्रभू येशू आहे, जो आपल्यावर प्रेम करतो, ज्याने आपली घडण केली, आपली तयारी केली, या सृष्टीत आपल्याला पाठवले, तो प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, स्तोत्रसंहिता 119:40 वचन पहा. मला तुझ्या विधीचा ध्यास लागून राहिला आहे. मला कसला ध्यास लागून राहिला आहे? तुझ्या विधीचा. तुझ्या विधीचा मला ध्यास लागलेला आहे. प्रभू, मी तुझ्यावर एवढा प्रेम करतो की तुझे विधी, तुझे नियम, तुझ्या आज्ञा, तुझी वचने, तुझं शास्त्र माझ्या जीवनात महत्वाचा घटक आहे.
मला त्याची ओढ लागलेली आहे, मला त्याची गोडी लागलेली आहे. प्रभू स्तोत्र ग्रंथ म्हणतो देवावर असहाय्य प्रेम करणारा हा स्तोत्र ग्रंथ देवावर आपलं प्रेम प्रगट करत आहे, जाहीर करत आहे. स्तोत्रसंहिता 73:26 माझा देव माझे हृदय खचले तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. असं काय म्हणतो? माझा देव आणि माझं हृदय जरी खचलं, माझा देव जिजून गेला, हृदय जरी खचून गेला, कसून गेले तरी देव माझ्या जीवाचा सर्व काळ आधार आणि वाटा आहे. प्रभू तूच माझ्या जीवनात महत्वाचं आहे. मी माझ्या देहावर प्रेम करत नाही, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव जिजून गेला, सडून गेला माझा देह तरी मला काहीच नाही, पण माझ्या जीवनात तू महत्वाचं आहे. तू माझा आधार आहे, तू माझ्या जीवनाचा वाटा आहे, तू माझा हिस्सा आहे. प्रभू माझं प्रेम आहे तुझ्यावर. प्रभू मला तुझी ताण, तुझी गोडी लागलेली आहे. प्रभू काय आपल्या जीवनामध्ये आपण प्रभूला अधिक महत्वाचे स्थान देत आहोत का? प्रभूवर आपण इतकं प्रेम करत आहोत का? इतकी प्रीती आपण प्रभूवर करत आहोत का? आपण आपलं जीवन प्रभू येशूसाठी समर्पण करायला तयार आहोत का? प्रभूचे नियम पाळायला, आज्ञा पाळायला आज आपण तयार आहोत का? जर आहोत तर प्रभू आपल्या जीवनात नक्की कार्य करणार. प्रभूवर प्रेम करा. आपल्या जीवनात प्रभू येशूला अधिक महत्वाचे स्थान द्यायला शिका, ज्याद्वारे आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने आपण भरले जाणार. देवाची उत्कंठा बाळगा. परमेश्वराच्या बाबतीत उत्तेजित बना. परमेश्वराच्या बाबतीत मात्र पूर्ण उल्हासित बना. प्रेम करा प्रभूवर आणि प्रभूच्या वचनानुसार, नियमानुसार चालण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनात पहिलं स्थान, प्रथम स्थान प्रभू येशूलाच द्या. सतत खाता, उठता, निसता, बसता, चालता, फिरता सतत प्रभूची स्तुती करत जा. सतत आपल्या मुखातून, आपल्या तोंडातून प्रभूची स्तुती, प्रभूचे शब्द बाहेर पडायला हवे. सतत प्रभूला धन्यवाद द्या, सतत प्रभूला स्तुती द्या, प्रभूला महिमा द्या, आदर द्या. हर एक गोष्टी त्याचे आभार मानायला शिका. प्रभूची उपस्थिती सतत आपल्या बरोबर असणार, सतत आपल्या जोडीला असणार. ध्यानी मनी प्रभू येशूला सटवा. आपल्या संपूर्ण जीवनात प्रभू येशूला वसवा, ज्याद्वारे प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार आणि आपण प्रभूवर प्रेम करू शकणार आणि प्रभूसाठी नेहमी तयार आणि सिद्ध असणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.